आजकाल अनेक महिलांना आणि कपल्सला इन्फर्टिलिटी म्हणजेच गर्भधारणा होण्यास अडचण येत आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, त्यांना महागड्या ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात, जसं की IUI आणि IVF. पण प्रत्येक वेळेस या ट्रीटमेंट सक्सेसफुल होतातच असं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, बऱ्याच केसेसमध्ये काही मोठा आजार नसतो, काही फक्त न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणजेच काही महत्त्वाचे पोषक घटक असतात, त्यांची कमतरता असते, त्यामुळे कन्सीव्ह होत नाही. सो तुम्हाला आज मी सांगणार आहे, काही असे अन्नपदार्थ किंवा फूड्स तुम्ही रेग्युलरली घेतले तर तुमच्या हॉर्मोन्स बॅलन्स होण्यासाठी मदत होईल, तुमचं ओव्ह्युलेशन व्यवस्थित होईल आणि इझी कन्सीव्ह होण्यासाठी सुद्धा मदत होईल. सो तुम्हाला सुद्धा इन्फर्टिलिटीचा त्रास असेल, कन्सीव्ह होण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PHD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. आजकाल इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व ह्याचा प्रॉब्लेम खूप कॉमन होत चाललेला आहे आणि त्याच्या मागे बरीच कारणं आहेत, जसं की आजकाल लग्न लेट होत आहेत, त्यानंतर आपली लाईफस्टाईल आहे, स्ट्रेस आहे, किंवा महिलांना होणाऱ्या हॉर्मोनल इम्बॅलन्सचे प्रॉब्लेम जसं की PCOD, PCOS, त्यानंतर थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे. तर अशी बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे इझिली कन्सीव्ह होत नाही. आणि तुम्ही बघत असाल आजकाल खूप जणांना मग त्या IUI आणि IVF या ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात. ह्या ट्रीटमेंट्स खूप महागड्या आहेत आणि प्रत्येक वेळेस त्या सक्सेसफुल होतील असं नाही आहे. इनफॅक्ट त्याचे सक्सेस रेट जे आहेत ते 30 ते 40% असतात. म्हणून बऱ्याच जणांना इव्हन ट्रीटमेंट्स घेऊनही एवढा काही फायदा होत नाही. तुम्हाला अशा काही ट्रीटमेंट्स घ्यायच्या जरी असतील तरी बॉडी आधी त्याच्यासाठी प्रिपेअर असली पाहिजे. म्हणूनच काही पोषक घटकं आहेत ती शरीरासाठी खूप महत्त्वाची आहेत कन्सीव्ह करण्याच्या आधी, कारण हीच पोषक घटकं तुमच्या शरीराला प्रिपेअर करतात किंवा तुमच्या शरीराला तयार करतात कन्सीव्ह होण्यासाठी. आणि मग जे काही प्रॉब्लेम्स होतात जसं की मिसकॅरेजेस होणं किंवा इव्हन कन्सीव्हच नाही होणं, बाळाची ग्रोथ व्यवस्थित न होणं, असे बरेच जे प्रॉब्लेम होतात ते होऊ शकतात काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळे. म्हणूनच असे काही मी तुम्हाला 6 फूड्स म्हणजे 6 अन्नपदार्थ जे अगदी इझिली अवेलेबल आहेत आपल्या किचनमध्येच, ते तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता आणि तुमचा इन्फर्टिलिटीचा त्रास त्याच्याने कमी होऊ शकतो. सो एक एक करून आपण बघूया हे 6 पदार्थ कुठले आहेत. पहिला जो आहे ते म्हणजे आवळा. सो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर असतं आणि हे एक अँटीऑक्सिडंट सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे का, 20 संत्रा एवढं व्हिटॅमिन C एका आवळ्यामध्ये असतं. सो जर तुम्ही आवळा घेतला तर तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C मिळतं. व्हिटॅमिन C काय करतं, शरीरातील जी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असते ती कमी करते. सो जे काही फ्री रॅडिकल्स आहेत किंवा आपलं जर खराब जेवण असेल तर खूप सारे टॉक्सिन्स आपल्या बॉडीमध्ये जातात आणि ते आपल्या सेल्सला डॅमेज करत असतात. तर व्हिटॅमिन C काय करतं, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे ते कमी करतं, म्हणजे आपल्या सेल्सला प्रोटेक्ट करतं. महिलांमध्ये जे एक क्वालिटी हळूहळू खराब होत चाललेली आहे तर ती एक क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन C मदत करतं आणि आपल्या शरीरातलं सर्क्युलेशन सुद्धा वाढवतं. सो जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत जसं की गर्भाशय आणि ओव्हरीज, ह्यामध्ये सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे तर इझिली कन्सीव्ह होतं. आणि व्हिटॅमिन C जे आहे ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सपर्यंत सर्क्युलेशन व्यवस्थित करतं, म्हणून कन्सीव्ह होण्यासाठी मदत होते. दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे पालक. पालक हा उत्तम सोर्स आहे फॉलिक ॲसिडचा. फॉलिक ॲसिड हे ओव्ह्युलेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा पण महिलांना कन्सीव्ह होत नाही आणि डॉक्टरकडे जातात तेव्हा फॉलिक ॲसिडचे सप्लिमेंट्स दिले जातात. इवन कन्सीव्ह झाल्यानंतर सुद्धा फॉलिक ॲसिड घ्यायला सांगतात. त्याची बरीच कारणं आहेत. तर एकतर ओव्ह्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी, सो जेव्हा कन्सीव्ह होतं तेव्हा त्या एगची डेव्हलपमेंट व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा फॉलिक ॲसिडची गरज असते. त्यानंतर जेव्हा कन्सीव्ह होतं तेव्हा बाळामध्ये कुठलेही जेनेटिक आजार येऊ नये ह्यासाठी सुद्धा फॉलिक ॲसिड गरजेचं असतं. सो ओव्हरऑल ओव्ह्युलेशनसाठी किंवा बाळाच्या चांगल्या ग्रोथसाठी अशा बऱ्याच कार्यासाठी फॉलिक ॲसिड गरजेचं असतं. म्हणून तुम्ही रेग्युलरली पालक घेऊ शकता. सो पालक तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे घ्या. कधी पालकची भाजी बनवून घ्या किंवा सूपमध्ये घ्या किंवा पालकचे पराठे असतात ते बनवून घेऊ शकता. इवन मेथी ह्या पालेभाजीमध्ये सुद्धा फॉलिक ॲसिड असतं. तर अशा पालेभाज्या तुम्ही नियमितपणे घेत जा जेणेकरून तुमच्या शरीराला फॉलिक ॲसिड मिळेल. त्यानंतर तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे बदाम. सो बदामामध्ये व्हिटॅमिन E असतं. खूप जणांना माहिती नाही आहे, पण व्हिटॅमिन E सुद्धा फर्टिलिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे. ह्याचे बरेच फायदे आहेत. पहिलं तर जे रिप्रोडक्टिव्ह सेल्स असतात त्यांना डॅमेज करण्यापासून व्हिटॅमिन E वाचवतं. बघा, रिप्रोडक्टिव्ह सेल्सनी व्यवस्थित काम केलं पाहिजे तरच तुम्हाला इझिली कन्सीव्ह होईल. सो त्या रिप्रोडक्टिव्ह सेल्सला
प्रोटेक्ट करतात. तुम्हाला माहिती आहे का, जी युटरसची म्हणजे गर्भाशयाच्या आतली जी लाइनिंग असते, जिथे एग इम्प्लांट होतो आणि मग बाळाची ग्रोथ होते, तर ह्या लाइनिंगला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन ईची गरज असते. खूप महिलांना जे सतत मिसकॅरेज होत असतात, म्हणजे बाळाची ग्रोथ व्यवस्थित होत नाही आणि मग प्रेग्नन्सी टर्मिनेट होते. सो अशा वेळेला जी युटरसची लाइनिंग आहे ती व्यवस्थित राहण्यासाठी, बाळाची ग्रोथ होण्यासाठी आणि जे इम्प्लांटेड एग आहे त्याची ग्रोथ होण्यासाठी तो एग त्या लाइनिंगला अटॅच राहायला पाहिजे. ह्यासाठी व्हिटॅमिन ई खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही नियमितपणे व्हिटॅमिन ई घेत जा. सो व्हिटॅमिन ई हे बदामामध्ये भरपूर असतं आणि त्यासोबतच हे इवन सनफ्लावर सीड्स म्हणजे ज्या सूर्यफुलाच्या बिया आहेत त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई असतं. सो नियमितपणे हे बदाम किंवा सनफ्लावर सीड्स असतात त्या घेत जा. त्यानंतर चौथं जे ते म्हणजे बीटरूट. बघा, बीट हे आयर्नचा खूप चांगला सोर्स आहे. आजकाल खूप महिलांना अनिमिया म्हणजे आयर्न डेफिशियन्सी आहे, हिमोग्लोबिन कमी असतं आणि जेव्हा पण शरीरामध्ये आयर्न कमी होतं तेव्हा पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम होतात. म्हणजे मासिक पाळी आहे ती नियमित येत नाही, काही काही जणांना फ्लो खूप कमी होतो, ओव्ह्युलेशन होत नाही किंवा काही काही महिलांमध्ये ब्लिडिंग खूप जास्त सुद्धा होऊ शकते. आणि तुम्हाला माहिती आहे का, जे हिमोग्लोबिन आहे ते आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा करत असते. सो जेव्हा तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी होतं तेव्हा पूर्ण शरीरामध्ये जो ऑक्सिजन पुरवठा आहे तो व्यवस्थित होत नाही. इनफॅक्ट जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. आणि मग रक्तपुरवठा जर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सपर्यंत नाही झाला तर मग कन्सीव्ह होण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तुमच्या शरीरामध्ये कन्सीव्ह करण्याच्या आधी आयर्न लेवल नॉर्मल राहणं खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही नियमितपणे बीटरूट घेऊ शकता आणि बीटरूटसोबत तुम्ही थोडं लिंबू टाका. व्हिटॅमिन सी घेतलं तर आयर्न व्यवस्थित अब्झॉर्बही होतं. पाचवा जो पदार्थ आहे तो म्हणजे फ्लॅक्स सीड्स, ज्याला अळशी असंही म्हणतात. सो फ्लॅक्स सीड्समध्ये ओमेगा 3 असतं आणि ओमेगा 3 हे हॉर्मोन्स रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे. सो आजकाल महिलांना PCODचा प्रॉब्लेम आहे किंवा पिरियड्स आहेत ते रेग्युलर येत नाहीत, पिरियड्स खूप डिले होतात, तर ह्यासाठी फ्लॅक्स सीड्स खूप फायदेशीर ठरणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, एग क्वालिटी सुधारण्यासाठी सुद्धा ओमेगा 3 खूप फायदेशीर असतं. सो तुम्ही नियमितपणे 1 ते 2 चमचे फ्लॅक्स सीड्स घेऊ शकता. ते भाजून घेऊ शकता किंवा ते भिजवून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या सॅलेडमध्ये टाकू शकता किंवा फ्लॅक्स सीड्सची चटणी बनवू शकता. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही हे जे जवस किंवा फ्लॅक्स सीड्स आहे ते घेत जा. त्यानंतर 6वा जो पदार्थ आहे तो म्हणजे पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया. ह्यामध्ये मॅग्नेशियम आणि झिंक हे मुबलक प्रमाणात असतं. सो मॅग्नेशियम हे हॉर्मोनसाठी गरजेचं आहे. हॉर्मोन्सनी आपलं कार्य व्यवस्थित करण्यासाठी मॅग्नेशियम शरीराला खूप महत्त्वाचं आहे. आणि झिंक हे सुद्धा फर्टिलिटीसाठी म्हणजे इझी कन्सीव्ह होण्यासाठी महत्त्वाचं आहे. तर जेव्हा पण ह्या 2 पोषक घटकांची कमतरता होते तेव्हा कन्सीव्ह होत नाही. सो तुम्ही नियमितपणे 2 चमचे भोपळ्याच्या बिया घ्यायला पाहिजेत. सो नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला नॅचरली कन्सीव्ह करायचं असेल तर तुमच्या बॉडीला प्रॉपर न्यूट्रिशन मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्यासोबतच थोडे लाईफस्टाईल चेंजेसही करा, जसं की स्ट्रेस कमी करणं. त्यासाठी तुम्ही रेग्युलरली योगा, मेडिटेशन करू शकता. त्यानंतर नियमितपणे कुठली ना कुठली एक्सरसाइज जरूर करा. एक्सरसाइज जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या पूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, पिरियड्स रेग्युलर येतात, ओव्ह्युलेशन व्यवस्थित होतं आणि नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी सुद्धा मदत होते. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि कोणालाही तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये कन्सीव्ह होण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. किंवा तुम्हाला सुद्धा असा काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा जरूर सांगा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.